आठवड्याला 6 लाख रुपये, म्हणजे 10 दिवसाला 6 लाख रुपये बिल येते आमचं गोकुळ. महिन्याचे 15-16 लाख रुपये आपल्याला बिल येते. कमीत कमी 10 लाख रुपये जरी खर्च आला ह्याला तर आपल्याला 6-7 लाख रुपये उरायला काय हरकत नाही महिन्याला. कुठलीही नोकरी केली तर एवढे पैसे मिळू शकत नाही महिन्याला. म्हशी 62 म्हशी आहेत आणि गायी 31 आहेत. सकाळ संध्याकाळचं मिळून 1300 लिटरपर्यंत आहे. 31 गायीचं 240 लिटर दूध आहे. 300 लिटरपर्यंत होतं. आता त्यातल्या 13 गायी गाभण आहेत. 26 जनावरं पहिली आणली. 26च्या जनावराच्या पैशातूनच आम्ही पुढे करत चाललोय. हरियाणावर ज्या म्हशी आणल्या त्या 26 म्हशी आपण आपल्या आता गाभण आहेत आणि त्या 2 लिटरच्या दुधामध्ये म्हशीचा व्यवसाय चालत नाही आहे. आता आमच्या ज्या म्हशी आहेत ते 6-7 लिटर अवरेजच्या आहेत. इथल्या आपल्या लोकलच्या म्हशी घेऊन दूध व्यवसाय करण्यात परवडत नाही. दूध मात्र आम्ही पहिल्या दिवसापासून म्हैस आणल्यापासून ते शेवटपर्यंत आम्ही रेकॉर्ड ठेवले. एका म्हैशीने दूध किती लाखाचं दिलं, कारण एक म्हैस जवळजवळ 1,59,000 रुपयाला आपल्याला इथं पोच झाली आहे. ह्या व्यवसायामध्ये उतरायचं असलं तर उतरू शकताय आपण, फक्त त्याच्यात आपण जनावरासारखं काम केलं पाहिजे. उद्योजक कसं व्हायचं, व्यवसाय कसा करायचा, दुग्ध व्यवसाय वाढीसाठी नेमकं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं एका दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या मुलाखतीत दिल्या आहेत. आजरा तालुक्यातील पेंद्रेवाडी गावातील उत्तम रेडेकर या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये जवळपास 100 जनावरं आहेत. या जनावरांच्या जोरावर हा शेतकरी महिन्याला 15 ते 16 लाख रुपयांचं उत्पन्न घेतो. एका सामान्य कुटुंबातील शेतकरी आज या दुग्ध व्यवसायाच्या जोरावर एका फॉर्च्युनर कारमधून फिरताना दिसून येतो. आज त्यांची दोन्ही मुलं आणि पत्नी देखील त्यांच्या या व्यवसायामध्ये त्यांना हातभार लावतात. तरुणांना हा व्यवसाय करायचा असेल तर तरुणांनी जनावरांसारखं राबण्याची तयारी ठेवली पाहिजे. तसेच उत्तम नियोजन केलं पाहिजे, तरच या व्यवसायामध्ये टिकता येईल. अशा पद्धतीचं मार्गदर्शन त्यांनी युवकांना केलं. आज आपल्या गोकुळ कट्ट्याच्या माध्यमातून त्यांच्या या यशा पाठीमागची नेमकी काय पार्श्वभूमी आहे ते जाणून घेऊयात. दर्शक हो नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आता आजरा तालुक्यातील पेद्रीवाडी या गावामधील उत्तम रेडेकर या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये बसलेलो आहे. माझ्या मागे जर का तुम्ही बघू शकताय यांचा गोठा आहे. उजवीकडे जर का बघितलं तर गायींच्यासाठी आणि ह्या बाजूला जर का बघितलं तर म्हशींच्यासाठी असा गोठा आहे. जवळपास लहान मोठी अशी 101 जनावरं यांच्या या गोठ्यामध्ये आहेत. माझ्या अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामधला हा सगळ्यात मोठा गोठा असेल. तर KK न्यूज चॅनेल आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ यांच्या संयुक्त विद्यमानानं सुरू असलेला जो आपला कार्यक्रम आहे गोकुळ कट्टा, या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर काय सांगाल, गोठा व्यवसाय चालू करण्यामागची जी काही पार्श्वभूमी होती ती कशा पद्धतीची होती? आमची लहान मुलगी वारली, तिच्या नावानं डेअरी चालू केली. एक बंद पडलेली डेअरी पेद्रेवाडी गावामध्ये होती. ती चालवायला घेऊन आम्ही तिला आमच्या मुलगीचं नाव देऊन मुलगीचं नाव देऊन आपण ती डेअरी चालू केली. आज आमची मनाली उत्तम रेडेकर दूध सहकारी दूध संस्था पेद्रेवाडी या नावानं चालू केली आहे. आज आमचं संकलन 1300 लिटरपर्यंत आहे. दिवसाचं सकाळ संध्याकाळचं मिळून 1300 लिटरपर्यंत आहे. जवळपास 1300 लिटर संकलन आहे. त्यामध्ये जवळपास मी गायींच्या असेल म्हशींचा गोठा आहे. तुमचं नियोजन एकदम भारी आहे. तर बघायला गेलं तर म्हशींच्यासाठी इकडं जे काय आहे हे तर नियोजन कसं चालतंय, म्हणजे कशा पद्धतीने करतंय? आम्हाला जी मिळालेली माणसं आहेत ती चांगली आहेत. आम्हाला मदत करणारी माणसं चांगली आहेत. मित्र आमचा ज्योतिबा कुंभार म्हणून आहेत, ते मित्र कुट्टी करायसाठी येते. आमचा मुलगा काम करतोय आणि एक माझा मुलगा आहे तो पण आमचं काम करतोय, येऊन इथं कुट्टी करायचं काम करतोय. कुट्टी आम्ही जे गवत लावलं ते सुपर नेपर नावाचं गवत आहे. ते गवत आम्ही नदीकाठाला जमीन दुसऱ्याची करदात्यावर घेऊन गवत लावलेलं आहे. ते गवत सायलेज, फायबर आणि वाळली कुट्टी असे तिन्ही मिळून कंबाईन करून आम्ही जनावरांना देतो आणि ते आवडीनं खातात. या गोट्यामध्ये जर का बघायला गेले तर आता म्हशी किती आणि गायी किती? म्हशी 62 म्हशी आहेत आणि गायी 31 आहेत. बरं, कसं नियोजन हे? म्हशी ज्या आणल्यात त्या मुरा म्हशी आहेत, हरियाणावरनं जाऊन आणल्यात, ती काय जरा स्टोरी सांगायची? हरियाणावर ज्या म्हशी आणल्यात त्या 26 म्हशी आपण आपल्या आता गाभण आहेत. आणि आता जे आम्ही 20चा दुसरा लॉट आणला आहे त्याच्यातल्या 18 म्हशी गाभण आहेत अशा. आणि तिसरा जो लॉट आहे तो आता सध्या आणला आहे, म्हणजे जवळजवळ एक 10-12 दिवस झाले आणून. एक सध्याचा लॉट 16चा आणला आहे. आणि गाय 2 टाईम आणल्यात, म्हणजे एकदा बेंगलोरवरून गाय आणल्या 16 आणि 16 गायी लोणीतवरून आणल्या. आता आमच्याकडे 31 गायी आहेत. 31 गायीचं 240 लिटर दूध आहे. 300 लिटरपर्यंत होतं. आता त्यातल्या 13 गायी गाभण आहेत आणि बाकीच्या गायी आता दुधावर आहेत. जवळपास बघायला गेलं तर ग्रामीण भाग आहे आपला आजरा हा. तसं बघायला गेलं तर हा ग्रामीण भाग आहे आजरा, चंदगड हा एरिया जर का बघायला गेलं तर या भागामध्ये दूध उत्पादनाला चांगलं आहे का वातावरण? आजरा कोल्हापूर दुधाला पोषक वातावरण आहे दुधाला, म्हशीच्या दुधासाठी.
आणि मला वाटतं म्हैशीच्या दुधाला कोल्हापूर जिल्ह्यातल्या दुधाला फार मोठा डिमांड आहे. हां, कारण आपल्या फिरून जे म्हणजे आपल्या रानुमाळ फिरून जे काही म्हशी दूध देतात ते दुधाला एक नंबर हे आहे. तुम्ही हरियाणावरून म्हशी आणल्या, त्यातली म्हैस कुठली फेल गेली का? नाही, कुठली फेल झालेली नाही. 26 म्हशी आपल्या गाभण आहे. काळजी काय घ्यायला पाहिजे हरियाणाला इथून जाण्यापासून, तिथनं म्हशी बघेपर्यंत आणि इथं आणेपर्यंत काळजी काय कोण कोण गेला होता, कसं नियोजन? मी, माझी बायको, एक ज्योतिबा कुंभार म्हणून मित्र चांदेवाडीच्या इथे आणि परफुल माळी, असे 4 जण आम्ही गेलो होतो. तिथं गेल्यानंतर काय आपल्याला पसंत असलेलीच म्हैस घेतली, आवडेल तीच म्हैस घेतली. अशी कुठली खराब तिने दावली तरी आम्ही म्हैस घेतलेली नाही. आम्हाला जी पसंत आहे तीच म्हैस आम्ही आणते इथं आणली आहे. गाई असतील, म्हशी असतील, हरियाणावरनं आणल्यावर जात नाहीत गाभ इथं, असं वातावरण? नाही, असं काही नाही आहे. त्याच्याकडे लक्ष देऊन काम जर केलं तर ते गाभाला जाणार नाही असं काय म्हणता येणार नाही आहे. ते माझ्यावर आली का नाही ते बघणं गरजेचं आहे. आली असते तर त्या प्रोटोकॉलप्रमाणे तिला भरवणे हे गरजेचं आहे. जवळपास बघायला गेलं तर ग्रामीण भागामधले ज्या वेळेला दूध उत्पादक शेतकरी असतील किंवा शेतकरी असतील म्हणूया आपण, ह्या शेतकरी या दुग्ध व्यवसायाकडं जोडधंदा म्हणून बघितला जातो, मुख्य धंदा म्हणून अजून एवढा शेतकरी आपल्याकडला पुढारलेला नाही आहे. मग शेतकरी काय म्हणतो की पहिला जे काही आहे ह्या दूध व्यवसायामधले शेतकऱ्याच्या नशिबात फक्त शेणच राहते. मग हे खरं आहे काय की असं म्हणणं चुकीचं आहे. आमच्या शेतकऱ्यांची अशी पद्धत आहे की इथली म्हैस घ्यायची, 1 लिटर दूध 2 लिटर दूध घ्यायची आणि त्या 2 लिटरच्या दुधामध्ये म्हशीचा व्यवसाय चालत नाही आहे. आता आमच्या ज्या म्हशी आहेत ते 6-7 लिटर अवरेज आहेत. मिनिमम 5 लिटर, कमीत कमी 5 लिटरवाली आहे, जास्तीत जास्त 9-10 लिटरवाली म्हैस आहे. त्याच्यामुळे त्या अवरेजच्या जर म्हशी घेतल्या तर ते आपल्याला नक्की बिझनेस परवडतोय. त्यात काय संकोच करायची गरज नाही आहे. तर ज्या म्हशी निवडताना ते म्हशी हरियाणाच्याच निवडल्या पाहिजेत आणि त्या म्हशी आहेत ते चांगल्या आहेत. इथल्या आपल्या लोकलच्या म्हशी घेऊन दूध व्यवसाय करण्यात परवडत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ह्या जनावरांचं चाऱ्याचं नियोजन कसं असतं? सकाळी चारा 10 ते 12 किलो घालतोय एखादे चारा. सकाळी त्यामध्ये सायलेज येते, वाळा चारा येतोय आणि सुपर नेपर म्हणून गवत आहे ते 3 मिक्स करून कंबाईनमध्ये घालतोय. एकूण एका म्हशीला 10 ते 12 किलो चारा जातोय. बाकी जे खाद्य आहे ते वेगळे, पेंड सुगराज काय आहे ते वेगळे जाते. एकूण 10 किलो खाद्य जात असेल वाळला चारा सकाळी. संध्याकाळी 10. नाही, दुपारचं काही देत नाही. पाण्यानं फक्त गोरण भरून ठेवली जाते. त्यांना हवा असेल तर पाणी पिऊन त्यांनी निवांत बसावं. दुपारी गोठ्यामध्ये कोणी येत नाही, आम्ही पण येत नाही, भैया पण येत नाही. एकदा 12 वाजता इथलं काम झालं की आमच्या इथं गोट्यात कोणी येत नाही. सकाळी किती तास काम चालते, संध्याकाळी? सकाळी 4 वाजता काम चालू होतंय, 4 ते 7 वाजेपर्यंत काम चालतंय. धुयाला 1-2 तास लागतात. 2 तास झाले की काम संपले की त्यांचे ते आराम करतात. संध्याकाळी परत 4ला काम चालू होते. रोज जनावरांची रोज धुणं पाणी सगळी व्यवस्था रोज असते. रोजच्या रोज काळजी काय घ्यायला पाहिजे जनावरांच्या बाबतीमध्ये? काळजी म्हणजे रोजच्या रोज म्हशीकडे लक्ष दिलं पाहिजेत. म्हैस कुठले आजारी असायला नाही पाहिजेत. एका म्हशीपासून दुसऱ्याला कुठला संसर्गजन्य रोग नाही झाला पाहिजेत, हीची काळजी घ्यावी. एवढंच महत्त्वाचं आहे याच्यात. बरोबर. आता मला सांगा की आर्थिक नियोजन सगळ्यात महत्त्वाचं आहे. आर्थिक नियोजनामध्ये जर का बघायला गेलं तर गायींच्या असतील, म्हशींच्या असतील, किती पद्धतीनं मशीन ठेवायला पाहिजे आणि त्याचं नियोजन कसं राहतं? आर्थिक हे महत्त्वाचं आहे. आर्थिक आपण जे पैसा म्हणतो ते पैसा आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. आम्ही काही कर्ज काढून केलेलं नाही आहे. आमच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये जे आम्हाला 50 लाख रुपये मिळाले होते त्याच्यावर आपण गोठा बांधून 26 जनावरं पहिले आणली. 26च्या जनावराच्या पैशातूनच आम्ही पुढं करत चाललो आहे. त्यांचे पैसे त्यांच्यातच खर्च करून मोठा गोठा केलेला आहे. आता जे काय चालू आहे ते आमचं आठवड्याला 6 लाख रुपये जे आहे ते आपलं उत्पादन चालू आहे. आता आठवड्याला 6 लाख रुपये म्हणजे 10 दिवसाला 6 लाख रुपये बिल येते आमचं गोकुळचं, आमचं स्वतःचं. ते दुधावरच सगळं चालू आहे. म्हटलं तरी महिन्याचे 15-16 लाख रुपये आपल्याला बिल येते. 15 ते 16 लाख रुपये, 18 लाखापर्यंत आपल्याला बिल येऊ शकते, टोटल येऊ शकते. कुठल्या महिन्यामध्ये जरा कमी येते, कुठल्या महिन्यामध्ये जरा जादा जाते. म्हणजे मिनिमम 16-17 लाख रुपये तरी धरून चालायला काय हरकत नाही. आणि हा व्यवसाय करण्याबद्दल काहीच हरकत नाही आहे. फक्त आपल्या ओल्या चाऱ्याची सोय जर झाली तर हा बिझनेस करायला सोपा आहे. आता मला सांगा की 18 लाख रुपये महिन्याला उत्पन्न ह्या दुधातून होत असेल, पण येणारा खर्च किती आहे? भैया आता तुमच्याकडे नाही म्हणलं तर 8 भैया कामाला आहेत. आम्हाला माझं असा अंदाज आहे कमीत कमी 10 लाख रुपये जरी खर्च आला ह्याला तर आपल्याला 6-7 लाख रुपये उरायला काय हरकत नाही महिन्याला. 6-7 लाख रुपये मिळवायला कुठली जेटची जरी सर्व्हिस केलं तरी ते आपल्याला मिळू शकत नाही. हे बरोबर पहिलं आहे. कुठलीही नोकरी केली तर एवढे पैसे मिळू शकत नाही महिन्याला. आणि मला तरी वाटतंय मला हे छंद आहे आणि अजून माझं करावाशी इच्छा आहे. माझं अजून खाली गोठ्याचं काम चालू आहे 88 मशीनचं. ते पण आम्ही 88 मशीन जूनपर्यंत आणणार आहे. खाली काम चालू आहे आणि 1 नंबर धंदा आहे. फक्त त्याच्यात लक्ष देऊन केलं पाहिजेत.
आणि स्वतः राबलं पाहिजे. स्वतः राबलं म्हणजे काही धार काढणे हा प्रकार नाही, का शेण काढायला पाहिजे असं काही नाही. कुठली जनावरांवर लक्ष ठेवून हे स्वतः येऊन केलं पाहिजे. म्हणजे चाऱ्याचं नियोजन सगळं काय असेल ते तुम्ही तुम्ही बाकी जनावरांची होय. स्वच्छतापासून ते सगळं भय बघतात. आमचा काय त्याच्यात आम्ही काही येऊन करत नाही. बरं. आम्ही आलं तर फायबर टाकतोय, फायबर घालून गप बसणे. बरोबर. दूध मात्र आम्ही पहिल्या दिवसापासून म्हैस आणल्यापासून ते शेवटपर्यंत आम्ही रेकॉर्ड ठेवले. हां. एका म्हैशीने दूध किती लाखाचं दिलं ते सुद्धा आपल्याकडे कधी पण एनी टाईम मिळू शकतं. म्हणजे कसं ठेवलं त्याचं नियोजन? की रोज किती म्हशीनं दूध दिलं, हां हां हां. सकाळी किती दिलं, संध्याकाळी किती दिलं, इथपर्यंत रेकॉर्ड आहे. प्रत्येक म्हशीचं प्रत्येक म्हशीचा रेकॉर्ड आहे. आता म्हशीचा किती टोटल गोट्यामध्ये 68 म्हशी 62 म्हशी आहे. 62 62 म्हशींचं 62 म्हशीचं रेकॉर्ड आहे. एका म्हशीनं दूध किती झालं, किती लाखाचं उत्पादन झालं, ती म्हैस आज नील झाली का नाही हे आपल्याला समजू शकते ना. बरोबर. कारण एक म्हैस जवळजवळ 1,59,000 रुपयाला आपल्याला इथं पोच झाली आहे. ॲव्हरेज प्रमाणे 1,59,000 रुपयाला इथं पोच झाली आहे. बरं बरं बरं. त्याप्रमाणे तिनं दूध किती दिले ते बघायला पाहिजे ना. त्यामध्ये गोकुळनं 40,000 काहीतरी अनुदान देतो म्हटलंय. त्यातलं आम्हाला 2 लाख रुपये अनुदान पहिलं आलं आहे. आजच सुग्रास 40 पोती, मिनरल मिक्सर 40 पोती आणि 100 बॅगा त्यांचा चारा आला आहे. असं आजच पोच झालं आहे, योगायोगानं आजच झालं आहे. बरं बरं बरं. आता मला सांगा, हे सगळं जे काही दूध आहे ते गोकुळ दूध संघाला आपण घालतो. आज जे काही दूध आहे आमचं काय 1000 लिटर आहे ते, आणि गावातलं 300 लिटर काय आहे ते संपूर्ण गोकुळला जातं आहे. आम्ही कोणाला देत नाही. तर काय ते गोकुळला घालण्यामागचे कारण? गोकुळची फॅसिलिटी चांगली आहे, डॉक्टरची सुविधा आहे. आणि आपल्याला केव्हा बोलवलं त्यावेळी डॉक्टर येतोय. 30 रुपयाच्या 40 रुपयाच्या ह्याच्या म्हणजे व्हिजिट होती आहे. आणि त्याचा काही चार्जेस आकारला जात नाही. म्हणजे बरोबर. एवढ्या जनावरांना बघितलं, तेवढ्या जनावरांना बघितलं नाही, जनावरांचं वैयक्तिक चार्जेस नाही. गोट्याला व्हिजिट म्हटलं की 30 रुपयामध्ये व्हिजिट होऊन जाते. गोट्याच्या गोकुळच्या सुविधा भरपूर आहेत आणि आम्हाला आवडलं. म्हणजे आणि एक मला सांगा की आता सगळं हे आहे, गोकुळला दूध तुम्ही देताय, सगळं प्रोव्हाइड करताय, त्याच्यामध्ये मला एक विचारायचं होतं की योजना ज्या संघाच्या आहेत त्या योजनांचा कुठला आपण फायदा घेतलाय का आणि कुठला घेतला? योजना म्हणजे गोटा बांधायचा ही काय आम्ही योजनेचा लाभ घेतलेला नाही आहे. आम्ही स्वतः तयार केलं आहे. आमच्याकडं बॅकिंग होतं म्हणून आम्ही तयार केलं. बाकी योजनेचं काय आता जे काय अनुदान आहे तेवढंच आपण त्याच्यासाठीच फक्त फाईल प्रोटोकॉल दिलेली आहे. त्याच्यावर काय आता अनुदान येईल त्यावेळी 3 वर्षांतर अनुदान तेवढंच केलं. बरोबर. बाकी काय घेतलेलं नाही. एकंदरीत मला एक सांगा की जे नवीन तरुण आहेत, जे दुग्ध व्यवसाय करू पाहताय, नवीन तरुणांना माझं सांगणं असं आहे की ह्या व्यवसायामध्ये उतरायचं असलं तर उतरू शकताय आपण. फक्त त्याच्यात आपण जनावरासारखं काम केलं पाहिजेत. त्यांची काय हे आहे त्याप्रमाणे त्यांची जी बघण्याची दृष्टिकोन आहे ते बाजूला ठेवून त्या जनावरासारखं काम केलं पाहिजे. काय हे करायला पाहिजे तुम्ही उतरून घ्या म्हणजे आपण कसं शूट बूट घालून रस्त्यावर हिंडून चालणार नाही. जनावरांचं कसं आपण ज्या गोट्यात येतोय त्या जनावरांच्या सारखं राबलं पाहिजे, असं माझं तरी मत आहे वैयक्तिक. बरोबर. या असं जर केलं तर दूध व्यवसाय अगदी व्यवस्थित चालायला काही हरकत नाही आणि प्रॉफिटमध्ये राहायला परवडतो. 2 म्हशी घेऊन नाही परवडणार. हे म्हशीचं जास्त जनावरं पाहिजे. मिनिमम किती ठेवायला पाहिजे? आता सुरुवातीला 10 म्हशी आणल्या तर त्या 10 म्हशी गाभण गेल्यानंतर दुसऱ्या 10 म्हशी आणल्या पाहिजे. दुधाचं जे चैन आहे ते कंटिन्यू चालू राहायला पाहिजे. महिन्याला दूध गेलं पाहिजे. म्हणजे पुरा वर्षाला काही गाभ राहिल्या तर काही दुधावर पाहिजे. तर त्या गाभ राहिलेल्या म्हशीचा खर्च ह्या ज्या व्यालेल्या म्हशी आहे ते खर्च काढून आपल्याला ते नुकसानी देणार नाही. बरोबर. म्हणजे आपल्या पदरचं काही घालायला लागणार नाही. एकंदरीत जर का बघितलं तर KK न्यूज चॅनेल आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ यांच्या संयुक्त विद्यमानानं सुरू असलेला हा गोकुळ कट्टाचा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक गोठ्यांच्यावरती जातोय. त्यांच्या ज्या काही यशोगाथा आहेत, गोकुळला दूध घालणारे जे काही दुग्ध उत्पादक शेतकरी आहेत ते शेतकरी कशा पद्धतीने त्यांचं नियोजन आहे, कशा पद्धतीने गोटा व्यवसाय उभारलेला आहे, आणि उद्या यामध्ये नवनवीन जे काही तरुण आहेत या तरुणांनी या व्यवसायाकडे वळलं तर त्या वळणाऱ्या तरुणांना यांचं जे काही आर्थिक नियोजन आहे हे समजावं, हा प्रमुख उद्देश ठेवून आपण हे गोकुळ कट्टा ही सिरीज सुरू केलेली आहे. आणि या सिरीजमध्ये आत्ताची ही जर का आपली ही स्टोरी बघितली तर कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात मोठा हा गोटा आणि या गोट्याचं यांचं हे नियोजन आपण आता त्यांच्याकडून जाणून घेतले. रेडेकर साहेब, तुमच्या व्यवसायासाठी, तुमच्या भावी वाटचालीसाठी KK न्यूज चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. आणि या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामॅन वैभव पाटीलसह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.